अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी कदाचित तुमच्या आयुष्याचा विचार करण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल. जर तुम्ही सध्या अडचणीत असाल, जर तुमचं नशीब साथ देत नसेल, जर तुम्हाला वाटत असेल की देव तुम्हाला विसरला आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आजचा संदेश फक्त एक वाक्य नाही. आजपासून तुझं सर्वात चांगलं होईल हे वाक्य तुमच्या आयुष्यात नवीन आशा निर्माण करू शकतं. मित्रांनो, एका गावात एक शेतकरी होता. दरवर्षी तो एका विशिष्ट झाडाची काळजी घ्यायचा. पण त्या झाडाला 5 वर्ष झाली एकही फळ आलं नाही. गावातील लोक त्याची थट्टा करायचे आणि त्याला म्हणायचे, काय उपयोग आहे या झाडाचा, तू एवढी मेहनत का करतोस? पण तो शेतकरी शांत राहिला. 6व्या वर्षी अचानक त्या झाडावर फळं आली. लोक आश्चर्यचकित झाले. मग शेतकरी म्हणाला, हे झाड 5 वर्ष काहीच करत नव्हतं असं तुम्हाला वाटत होतं, पण ते 5 वर्ष जमिनीखाली मुळे मजबूत करत होतं. मित्रांनो, तुमचं आयुष्यही कदाचित असंच असेल. आज परिणाम दिसत नसतील, पण तुमचं नशीब, तुमची मेहनत आणि देवाची योजना जमिनीखाली मुळे तयार करत असेल. मित्रांनो, जीवनातील मोठं सत्य आहे, लोक फक्त यश पाहतात, पण यशाच्या मागे असतात हजारो अपयश, हजारो अश्रू, हजारो निराशा. मित्रांनो, जेव्हा एखादं विमान उड्डाण घेतं, ते सर्वप्रथम वाऱ्याच्या विरुद्ध धावतं, वाऱ्यासोबत नाही. तसंच आयुष्यातही अडचणी वाढत असतील तर समजून घ्या की तुम्ही उड्डाणाच्या अगदी जवळ आहात. मित्रांनो, आजपासून काय बदलणार आहे, तर आजपासून परिस्थिती लगेच बदलणार नाही, पण तुम्ही बदलणार आहे. आणि जेव्हा माणूस बदलतो तेव्हा त्याचं नशीबही बदलायला सुरुवात होत असते. आजपासून तुम्ही म्हणायला सुरुवात करा, मी स्वतःला कमी समजणार नाही, मी भूतकाळावर रडणार नाही, मी दुसऱ्यांच्या यशाचा हेवा करणार नाही, मी स्वतःवर विश्वास ठेवणार, मी देवावर विश्वास ठेवणार, मी रोज थोडी थोडी प्रगती करणार. मित्रांनो, तुम्ही कधी सूर्योदय पाहिला आहे का? सूर्य उगवण्यापूर्वीचा काळ हा सर्वात अंधाराचा असतो, पण त्यानंतरच प्रकाश येतो. कदाचित तुमच्या आयुष्यातील हा अंधार म्हणजेच प्रकाश येण्यापूर्वीचा शेवटचा टप्पा असेल, आणि म्हणून हार मानू नका. मित्रांनो, स्वामी समर्थ सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा देव नवीन दरवाजा तयार करत असतो. जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हा खऱ्या चमत्काराची सुरुवात होत असते. मित्रांनो, कदाचित आज हा व्हिडिओ पाहणाऱ्या व्यक्तीने खूप काही सहन केलं असेल. कदाचित रात्री उशीमध्ये चेहरा लपवून रडलाही असेल. कदाचित स्वतःच्या नशिबाला दोष दिला असेल. पण मी तुम्हाला सांगू इच्छिते, तुमची गोष्ट अजून संपलेली नाही. हे फक्त एक कठीण प्रकरण आहे, संपूर्ण पुस्तक नाही. आणि म्हणून आज स्वतःला आरशात बघा आणि फक्त एक वाक्य बोला, आणि ते म्हणजे, आजपासून माझं सर्वात चांगलं होईल. विश्वास ठेवा, कारण देव उशीर करू शकतो पण अन्याय कधीच करत नाही. मित्रांनो, जर तुम्हालाही वाटत असेल की तुमच्या आयुष्यात आता चांगले दिवस येणार आहेत, तर कमेंट्समध्ये लिहा, स्वामी माझ्यावर कृपा करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथे आपण फक्त व्हिडिओ पाहत नाही, आपण जीवन बदलणारे विचार शिकतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.